केरळमधील शबरीमाला मंदिर आणि तेथील परंपरा हा गेल्या अनेक वर्षांपासून वादाचा केंद्रबिंदू ठरलाय. पण हा वाद फक्त चर्चेपुरता मर्यादित न राहता थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलाय. धार्मिक स्थळांवरील महिलांचा प्रवेश आणि धार्मिक स्वातंत्र्याची व्याप्ती याबाबतची ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. आता याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी न्यायाधीशांनी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. जर एखाद्या भक्ताला लिंगाच्या कारणावरून देवाला स्पर्श करण्यापासून रोखले जात असेल तर अशा वेळी संविधान त्या भक्ताच्या रक्षणासाठी पुढे येणार नाही का, असा थेट सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंदिर संस्थानाला केलाय. आता यामुळे शबरीमाला प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षातील वकिलांकडून दावे आणि प्रतिदावे केले गेले. म्हणूनच या सुनावणीची सध्या देशभरात चर्चा आहे. तर नेमकं काय आहे हे शबरीमाला प्रकरण? सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर आता अंतिम निर्णय कधीपर्यंत होणार? तर चला या प्रकरणाची संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, केरळ राज्यातील पत्तनमथिट्टा जिल्ह्यातील पेरीनाड गावात स्थित असणारे प्रसिद्ध शबरीमाला मंदिर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या काही नियमांसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. शबरीमाला मंदिर हे भगवान अयप्पांना समर्पित एक प्राचीन मंदिर आहे असे सांगितले जाते. या मंदिराची अत्यंत पुरातन आणि प्राचीन अशी मान्यता आहे. या मंदिरातील कथेचा संबंध थेट हिंदू धर्मातील पौराणिक कथांशी जोडला जातो. शबरीमाला मंदिरातील मुख्य दैवत असणारे भगवान अयप्पा हे भगवान विष्णू आणि भगवान शंकराचे पुत्र मानले जातात. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव विष्णूंच्या मोहिनी अवतारावर आकर्षित झाले होते. त्यावेळी भगवान विष्णू आणि भगवान शंकराच्या मिलनाने भगवान अयप्पा स्वामी यांची उत्पत्ती झाली अशी हिंदू धर्मात प्राचीन मान्यता आहे. या मंदिरात केरळसह दक्षिण भारतातील अनेक भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आपली उपस्थिती लावतात. पण अशातच केरळमधील या प्रसिद्ध मंदिरात गेल्या अनेक काळापासून एक नियम अगदी काटेकोरपणे पाळला जातो. तो म्हणजे मंदिरामध्ये महिलांची पूर्णपणे असलेली प्रवेशबंदी. याचे कारण देताना मंदिर प्रशासनाने म्हटले आहे की शबरीमाला मंदिरातील पवित्रता आणि अद्वितीय स्वरूप जपण्यासाठी या नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश न देण्याचे एक कारण सांगितले जाते की मंदिरातील मुख्य देवता भगवान अयप्पा स्वामी नेहमी ध्यान अवस्थेत असतात. सोबतच ते कठोर ब्रह्मचार्याचे पालन करतात. त्यांनी स्त्रियांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळण्याची शपथ घेतली आहे. म्हणूनच या देवस्थानी महिलांची उपस्थिती अयोग्य मानली जाते असे मत शबरीमाला मंदिर संस्थानामधील पुजाऱ्यांचे आहे. मंदिर संस्थानामधील ह्या नियमाला गेल्या अनेक वर्षांपासून पुरोगामी विचारसरणीच्या लोकांकडून आवाहन देण्यात आले होते. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी देखील मंदिरात प्रवेश करण्याचे मोठे प्रयत्न केले होते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या प्रवेशावरील बंदी उठवली होती. परंतु मंदिर संस्थानाने केलेल्या विरोधामुळे सध्या फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. आता यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांता यांचे 9 न्यायाधीशांची खंडपीठ सुनावणी करत आहे. मंदिराचे मुख्य पुजारी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील व्ही गिरी यांनी युक्तिवाद केलाय की ते म्हणाले की मंदिरातील विधी आणि परंपरा या धर्माचा अविभाज्य भाग असतात. जेव्हा एखादा भक्त मंदिरात येतो तेव्हा त्याने मंदिरातील परंपरा आणि नियम यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. शबरीमाला मंदिरातील भगवान अयप्पा हे ब्रह्मचारी आहेत. त्यामुळे मंदिरातील परंपरा ह्या संकल्पनेला धरून आहेत असा दावा ॲडव्होकेट गिरी यांच्याकडून करण्यात आला. परंतु याच वक्तव्यावर न्यायमूर्ती असदुद्दीन अनावतुल्ला यांनी अत्यंत तीव्र भाषेत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की एक भक्त पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध अंतकरणाने मंदिरात जातो. तिथे गेल्यावर केवळ जन्म, वंश किंवा एका विशिष्ट परिस्थितीमुळे त्याला देवाच्या मूर्तीला स्पर्श करण्यास कायमस्वरूपी मनाई केली जाते. तेव्हा संविधान अशा व्यक्तीच्या मदतीला धावून येणार नाही का, असा आक्रमक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याबद्दल बोलताना ते पुढे असे देखील म्हणाले की निर्माता म्हणजे देव आणि निर्मिती म्हणजे मनुष्य यांच्यामध्ये हा भेदभाव कसा असू शकतो, अशा प्रकारचा मार्मिक प्रश्न देखील त्यांच्याकडून उपस्थित केला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना ॲडव्होकेट गिरी म्हणाले की केवळ जन्माच्या आधारावर कुणाला पुजारी होण्यापासून रोखले जात असेल तर राज्य सरकारच्या कलम 25(2) ब अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
मात्र मंदिरातील देवतेचे स्वरूप आणि परंपराचे रक्षण करणे हे देखील धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले होते की वैयक्तिक धार्मिक विश्वासांपेक्षा संविधान आणि कायद्याची चौकट अत्यंत महत्त्वाची आहे. आता वकिलांनी केलेला युक्तिवाद सोबतच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यावर उपस्थित केलेला प्रश्न यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष सध्या या प्रकरणाकडे लागले आहे. आता पुढील सुनावणी केव्हा परत केली जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळायला हवा की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.